आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडचे जे टोकन्स काढायचे आहेत ती मला रोहिणी काढून देणार आहे. रोहिणी एक एक करून टोकन काढून दे माझ्या हातात. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 4. दुसरा क्रमांक आहे 11 आणि तिसरा क्रमांक आहे 2. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खेळायच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव तुम्ही आधी सांगितलं. तुम्ही काय करता? मी नंदुरबारला सिव्हिल हॉस्पिटलला सर्व्हिसला. हा, आता तुमच्याविषयी सांगा. आता 1 वर्ष झालंय, तुम्ही छान छान सगळं बोललात आधी ह्यांच्याविषयी. खरंच आहे का तेवढं छान? मग खरंच आहे. बिंदास बोला. आज तुम्ही मन मोकळं करा तुमच्या ह्यांच्याविषयी. मी आधीपासूनच बिंदास बोलते, मला काहीच टेन्शन नाही. तसे सगळ्यात चांगले आहेत आणि कोऑपरेटिव्ह जास्त आहेत. विशेष म्हणजे कोऑपरेटिव्ह आहेत. 1 वर्ष झालं ना. हो, पण आता मला वाटतंय तसं. तुम्ही म्हटले बिंदास बोला, मग बिंदासच सांगितलं ना. हो ना. आणि मग सांगा तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय करायला आवडतं? मला टीव्ही बघायला आवडतं आणि फिरायला खूप आवडतं. आणि बस एक जस्ट वाचन वगैरे करायला. वाचन वगैरे करायला. आणि मग इथे काय काय आम्हाला सांगा या नगर विषयी तुमच्या. आता हे धुळ्यात शारदा नगर आहे, पण इथं खानदेशची मेन देवता असते एकविरा देवी. अच्छा, या शारदा नगर मध्ये नाही, धुळ्या शहरामध्ये खानदेशची देवता धुळ्यामध्ये. धुळ्यात येते. आणि धुळे शहराची जी नगर रचना आहे ती इंग्रजांनी केलेली आहे. अच्छा. तिथं अशा गल्ल्या पाडल्या आहेत, 1 ते 7 गल्ल्या पाडल्या आहेत. तिथं एकदम अशी विशिष्ट रचना केली की आपण कुठूनही कसंही कुठेही गेलो ना तरी ते मेन रस्त्यापर्यंत आपण बरोबर पोहोचू शकतो. अच्छा, सब रास्ते गौड़ के पास जाते हैं, नंतर सब रास्ते मेन रस्ते के पास जाते धुले में. भूलभुलैया की तरह. हा, 1 वर्षात बरीच माहिती झाली तुम्हाला. हो की नाही? हा, ठीक आहे. आता इथे वस्तूंची खरेदी करायची. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वंदना मराठे. तुम्ही काय करता? गृहिणी आहात. तुमच्याविषयी आता सांगा आम्हाला. मी पिको फॉल करते आणि घरकामच करते, दुसरं काहीच नाही. अच्छा. आणि मग रिकामा वेळ असतो जेव्हा काही सगळीच कामं झालेली असतात तेव्हा काय करता हो? काय आवडतं करायला? टीव्ही बघता. आणि मग इथे काय करता शारदा नगर मध्ये? टाइमपास. शारदा लाजता, घाबरता. हो ना. आणि मग तुमच्याविषयी सांगा. खरेदी कोण करतं सांगा घरी? खरेदी आम्ही दोघंच जातो. दोघेच जाता फक्त. आणि मग इथे देवीला जातं की नाही? एकेरा देवीला जातो ना. तिथे जाता? कधी असं स्पेसिफिक कधी जातं? फक्त नवरात्रामध्ये. नवरात्रामध्ये सगळे दिवस? नाही, फक्त नवरात्रात. सगळे दिवस नाही. नाही, नवरात्रात सगळे दिवस नाही. 1 दिवस फक्त सप्तमीला जातो. सप्तमीलाच जाता? हो ना. इथे आता वस्तूंची काही खरेदी करायची. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नेहा चोरडिया. तुम्ही काय करता? मी इंटेरियर डिझायनर आहे. अच्छा, ओके. मी जॉब करते नाशिकला. हे माझं माहेरघर आहे. अरे, मी इथे बहिणीच्या लग्नात आलेली आहे. हा, मग तुम्ही चांगलंच बोलणार यांच्याविषयी ना. माहेर म्हटल्यावर. हो की नाही? हो. मग सासर कुठे? नाशिकला. नाशिकला. हो ना. मग हे आवडतं की ते? माहेरघरात आवडेल. चला, आता इकडे आज म्हणून माहेर. नाशिकला एपिसोड असतं तर नाशिक. नाही, नाशिकही आवडतं. नाशिकही आवडतं, हेही आवडतं. हा. आणि मग तुमच्याविषयी सांगा. तुम्ही आता इंटिरियर डिझायनर आहे. मी जॉब करते आता. आणि मग रिकाम्या वेळेत तुम्ही काय करता? रिकामा वेळ राहतच नाही मला. एवढा वेळ? 10 ते 6 माझा जॉब राहतो. घरी आल्यानंतर घरकाम. हा, त्यात वेळच नाही काही इतर तितर करायला? जेव्हा सुट्टी असते तेव्हा फिरतो वगैरे, शॉपिंग. हो. कुठे जाता नाशिकला फिरायला? सिटी सेंटर वगैरे, कॉलेज रोड. हा, कॉलेज रोड. कॉलेज रोडला जातात या. हो की नाही? तिथे कॉलेज रोडला काय असं फेमस आहे? तिथे आम्ही शॉपिंगला जातो. तिथे चाट वगैरे फार मस्त भेटते. हो ना. चाट आवडतं ना एकदम? हो, फार. हो की नाही? ठीक आहे. आता इथे वस्तूंची खरेदी करायची. तुम्हाला ऑल द बेस्ट त्यासाठी. चला, वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेते ठरतील. आजचं बजेट आहे 849 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होती आता. साडेमाडे. चला, हळू हळू हळू. साडेमाडे.
खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. वंदनाताईंनी खरेदी केली 399 रुपयांची, देवयानीताईंनी खरेदी केली 414 रुपयांची आणि नेहाताईंनी खरेदी केली 486 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत नेहाताई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतं, एवढी खरेदी मिळाली सगळी? मला प्रचंड आनंद होतोय. हा. तुम्हाला माहितीच असेल माहेरची साडी फेमस हा. आहे. तसंच मी आता इथून माहेरून 3.5चं गिफ्ट घेऊन चालले आहे नाशिकला. अरे वा. मग ह्यांच्यापेक्षा जास्त आनंद नाशिकवाला झाला असेल आता. हो मग हो की नाही? एवढी सगळी खरेदी नाशिकवाले आपल्याकडे येणार, आपल्याकडे येणार. हो की नाही? फार यांना आनंद नाही झाला. मग आता काय करायचं यांचं? झालंय. यांना तुम्हाला पण झाला आनंद? आनंद झाला. काय मिळणार नाही याच्यातलं? ठीक आहे, पुढची राऊंड घ्यायची. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या अंजलीताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या नेहाताई खेळणार आपल्या बरोबर. तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार ही कॉइन्स. माझ्या हातात 10 कॉइन्स आहेत. करायचं एवढं, या रेषेच्या आतून कॉइन टाकायचं आपापल्या ग्लासमध्ये. ज्यांच्या ग्लासमध्ये सर्वात जास्त कॉइन्स त्यांना संधी मिळणार पहिल्यांदा चावी निवडायची. हे घ्या, तुम्ही घ्या. वेळ आहे 1 मिनिटाची. सुरू होते आता. साडेमाडे 3 टाका. साडेमाडे. वेळ संपली, खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. नेहाताईंना एकही कॉइन नाही टाकता आलं. अंजलीताईंनी 1 कॉइन टाकलं. त्यामुळे अंजलीताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी, लाल चावी. अंजलीताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी? लाल. लाल चावी नक्की नक्की घेऊन टाका. अंजलीताईंनी निवडली लाल चावी, त्यामुळे नेहाताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. नेहाताई ठरले उपविजेता, ज्यांना मिळालेल्या आहेत चिप्स. सांगा कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. मस्त वाटतंय. अजून काय वाटणार? निराशे होते थोडीशी, हा पण काही नाही. पण ठीक आहे. आता काय तुम्हाला खरेदी मिळाली ना? हा. खरेदी मिळाली आणि हे वेफर्स दोन्ही नाशिकला घेऊन जा. हो की नाही? सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेता ठरले अंजलीताई, ज्यांना मिळालेला आहे कूलर. टाळ्या. कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतं. आणि थंड थंड वाटतं की नाही? हो की नाही? खरंच आनंद झालाय तुम्हाला? खरंच आनंद झाला. चेहऱ्यावर दिसतोय तुमचा आनंद. हो की नाही? सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आणि आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, हा खूप हलका आहे, पिसापेक्षा सुद्धा हलका आहे, पण जगातला सर्वात शक्तिशाली माणूस सुद्धा याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ धरून ठेवू शकत नाही. तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. श्रद्धा बर्डिया. आणि उत्तर? श्वास. श्वास. उत्तर बरोबर आहे. घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. कळलं का काही? अहो, आपला आवडता कार्यक्रम 3:30 6 डिसेंबर पासून संध्याकाळी 6 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर बघायला विसरू नका. शारदा नगर धुळे मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे 3:30.